परंतु आज आपल्याशी बोलण्यासाठी उदयजी आल्यामुळं मी जास्त वेळ आपल्यामध्ये बोलत नाही। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आव्हान करतो की 7 तारखेला जी निवडणूक होणार आहे, या निवडणुकीमध्ये आपल्याकडून बटन दाबल्या जाईल की धनुष्य बाणाचाच जाईल। सर्वांचे जवळचे आमचे मंत्री महोदय, तर सिमेंट बांध पासून तर रोड रस्ते, सिंचनापासून तर आरोग्यापासून तर रोजगार पर्यंत अनेक गोष्टी त्यांनी माहिती दिली। आपल्या सूतगिरणीचं काम आपण गेल्या वर्षी चालू केला, या 4 महिन्यामध्ये सूतगिरणी पुरी होईल। वॉटर ग्रीड झाला, भराडीला आणि या परिसरात या प्रत्येक गावाला शुद्ध पाणी खडकपूर्णाचा आता येणार आहे। ते कधी स्वप्नामध्ये भी कोणी विचार केला नव्हता। तुम्ही भराडीवाल्यांनी तरी मागणी केली होती का? कोणत्या सिल्लोड तालुक्याची 131 गावाची वॉटर ग्रीड जे आपण मंजूर केली, त्याचा फार मोठा फायदा आपल्या या शुद्ध पाण्यामुळे आपल्या शहराला, आपल्या तालुक्याचे खेडे पाडे वाडी वस्ती तांडा आणि ज्या ज्या पायाभूत मूलभूत सुविधा जिल्हा परिषदच्या माध्यमातून देता येईल त्या देण्यामध्ये कुठेही आपण कमी पडणार नाही। बाजू आता आपली तशी शिवसेना आपली गरमच आहे। ही गाडी हो भैया, हे गाडीवाला कोण आहे? उद्योग मंत्री, ज्यांनी आपल्या राज्याला व्यापारामध्ये, कारखानदारीमध्ये, उद्योगमध्ये मोठे मोठे बिझनेसचा करार तुम्ही पाहिला असेल, लाखो कोटी रुपयाचा करार करून आपल्या राज्यामध्ये 25 सांगितला। तसं माननीय देवेंद्रजी फडणवीसांकडनं देखील हक्कानं काम करून घेणारा जर माणूस कोण असेल, जर नेता कोण असेल तर ते देखील अब्दुल सत्तारच आहे। त्याच्यामुळे एकही मत इकडे तिकडे घालू नका, एकही मत इकडे तिकडे घालू नका। मुख्यमंत्र्यांकडनं काम करून घ्यायचं असेल तरी इथल्या कोणाचं काय चालत नाही, अब्दुल सत्तारांचंच चालतं। एकनाथ शिंदे साहेबांकडनं काम करून घ्यायचं असेल तरी देखील एकनाथ शिंदे अब्दुल सत्तारांचंच चालतं। आणि ज्यांना आपण आदराने सगळे श्रद्धांजली वाहतो गेले काही दिवस, ते दिवंगत अजितदादांकडनं देखील ते कसं भांडून काम करून घ्यायचे हे बघणारा माझ्यासारखा कार्यकर्ता आहे। आणि म्हणून अब्दुल सत्तार साहेबांचं नेतृत्व हा या मतदारसंघाचा ठेवा आहे असं समजून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। माणूस जातीपातीचं राजकारण करणार नाही। माझी आणि तशी त्यांची ओळख 2014 पासून आहे। मी ज्यावेळी राज्याचा राज्यमंत्री झालो ते माझे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार साहेब होते। आणि त्यावेळी देखील अब्दुल सत्तार साहेब, तुम्हाला आठवत असेल की पुढची फाईल जर तुमच्याकडे नेली रत्नागिरी जिल्ह्याची तर ती कधीही तुम्ही नाकारलेली नाही। आणि म्हणून तुम्ही आज जी मागणी केलेली आहे की आपली MIDCची जागा बदलून गेवराई अंधारीला तुम्हाला MIDC करायची आहे, आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून या हजारो लोकांच्या साक्षीने सांगतो की आचारसंहिता संपल्यानंतर अब्दुल सत्तार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग लावून ही MIDC बदल करून जाहीर केली जाईल। कारण त्यांनी स्वतःसाठी कुठं काय मागितलंय। आणि मी साहेबांना विचारणार आहे की कालपर्यंत मला असं वाटत होतं की सगळ्यात जास्त प्रेम साहेबांचं माझ्यावर आहे, पण सिल्लोडला आल्यानंतर कळलं की माझ्या 1000 पटीचं प्रेम अब्दुल सत्तारांवर। शिंदे साहेब देखील सर्वसामान्यांचे नेते आहेत, सर्वसामान्य कुटुंबातनं राज्याचे मुख्यमंत्री झाले। आणि म्हणूनच या बहिणींचं दुःख त्यांना कळू शकतं, या तरुणांचं दुःख कळू शकतं आणि वयस्कर वरिष्ठ लोकांचं देखील दुःख कळू शकतं। आज महिला भगिनींना मला विनंती करायची आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही छत्रपती संभाजीनगरला देखील चालू आहे। काही पैसे आलेले नव्हते, आपल्या विरोधातली काही लोक निवडणूक आयोगाकडे गेली होती की तुमचे पैसे 2 महिने द्यायचे नाहीत म्हणून थांबले होते। परंतु माननीय शिंदे साहेबांनी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते कालपासून जमा करायला सुरुवात केलेली आहे। आणि कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेब सांगतात की या पृथ्वी तलावर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। ते शिंदे साहेबांच्या वतीनं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वतीनं देखील मी मनापासून आपल्याला शब्द देतो।